नमस्कार मंडळी, तेजोमय तू यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. माझी वैचारिक भूमिका काय आहे, प्रत्येक सेगमेंटमध्ये आपण एका व्यक्तीला भेटत आहोत आणि त्यांची वैचारिक भूमिका काय आहे. आणि खास करून जेव्हा लोकसभा 2019 डिक्लेअर झालेली आहे, लोकसभेची धामधूम जी आहे ती सगळीकडे निवडणुकीची सुरू झालेली आहे. आणि या धामधुमीमध्ये पुण्यामधून पुण्याच्या इतिहासात प्रथमच एका ख्रिश्चन समाजाचा एक उमेदवार जो आहे तो लोकसभेसाठी उभा आहे. हम भारतीय पार्टीच्या वतीनं. हम भारतीय पार्टीचे भारतभरामध्ये 20 उमेदवार जे आहेत ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. पुण्यातून व्यवसायानं ग्राफिक डिझायनर असलेला तरुण तडफदार असा वयवर्ष 31 असलेला उमेदवार अमोल शिंदे या ठिकाणी माझ्याबरोबर आहे. अमोल, स्वागत आहे. तुला काय वाटतं, हम भारतीय पार्टीच्या चिन्हावरती, तिकिटावरती तू उभा आहेस आणि पुणेकरांनी, ख्रिस्ती समाजानं तुला का वोट दिलं पाहिजे? आज एक समाजातला तरुण म्हणून मी आज पुढे आलेलो आहे. आणि जे मागील 70 वर्षापासून जे आपण भारत देशाचं राजकारण पाहतो, त्या राजकारणामध्ये माझ्या समाजाला कुठेही प्रतिनिधित्व मिळालं नाही किंवा माझ्या समाजाची कुठलीही मागणी आज सरकारने कुठलीही मागणी मान्य केली नाही किंवा असं एकही अशी गोष्ट आपल्याला सांगता येणार नाही की गेल्या 70 वर्षामध्ये सरकारने ही ख्रिश्चन समाजासाठी दिलेली. त्यामुळं मला आज जे काही विश्वास हम भारतीय पार्टीच्या वरिष्ठांनी माझ्यावर टाकला आणि जे काही मी आज ह्या पुण्याच्या लोकसभेच्या रिंगणात उतरलो आहे, तर या ठिकाणी मला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक तरुणाचा, प्रौढांचा मला सपोर्ट मिळत आहे. प्रत्येक चर्चेसमध्ये वेलकम होत आहे की चला, लोक म्हणताय चला आपला एक तरुण कुठंतरी पुढं येतो आहे आणि समाजासाठी काहीतरी करू इच्छितो आहे. तर बरं वाटतं आहे आणि परमेश्वर करो होईल चांगलं काहीतरी, यातून समाजाचं काहीतरी चांगलंच होईल. पण मग हम भारतीय पार्टीज का, म्हणजे तुला राजकारणात यावंसं का वाटलं? आणि मग जर हा विचार एकदा पक्का झाला तर मग हम भारतीय पार्टीज का, दुसरी पार्टी कुठली का नाही? आता हम भारतीय पार्टीज का, कारण दुसरे पार्टीवाले आपल्याला कधी विचारतच नाही. साधं नगरसेवकाचं, ग्रामपंचायत सदस्याचं तिकीट कोणी देत नाही. आज आपल्या समाजाची अवस्था अशी आहे की आपल्या समाजाला जर आपली मागणी मांडायची असेल तर आपल्याला एक पार्टी, एक साधा नगरसेवक पण येऊन कधी सपोर्ट करत नाही की चला आमचा ह्या शिवसेनेचा मी नगरसेवक आहे, माझा सपोर्ट तुमच्या मागण्यांना, असं देखील होत नाही. आणि आज हम भारतीय पार्टी म्हणजे आज ख्रिश्चन लोकांना भारत देशामध्ये राहून देखील मी भारतीय ही सांगायची वेळ येते, ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आपल्या समाजाची नाही. आणि त्याच्यामुळं ही पार्टी जी ख्रिश्चन समाजासाठी बनली आहे, त्या पार्टीचा उमेदवार म्हणून मला आज हम भारतीय पार्टीच्या लोकांनी मला पुढं केलं, त्याचा मला अभिमान वाटतो की आज मी माझ्या देशाचं, माझ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे, म्हणून मला आनंद होतो. अनेक तरुण आहेत की जे हा इंटरव्ह्यू जो आहे हा बघणार आहेत आणि डेफिनेटली हम भारतीय पार्टीने एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते उचललेलं आहे. लोक याबद्दल चर्चा करत आहेत. समाजामध्ये एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तोही हम भारतीय पार्टीला मिळालेला आहे की चला, की कोणीतरी माझ्या समाजाचे लोक आहेत आणि ते काहीतरी समाजासाठी करतायत. अनेक तरुण या वेळेला तुला ऐकत असतील, तुला पाहत असतील. ह्या तरुणांना, कारण शक्यतो आजपर्यंतचा हा इतिहासच आहे की राजकारणापासून सगळी मंडळी दूर राहिलेली आहेत. म्हणजे चर्चच्या पातळीवरती राजकारण जरूर होतं, परंतु राजकारणामध्ये सक्रिय सहभाग जो आहे तो आपल्या समाजाच्या वतीनं फार कमी आपल्याला दिसतो. या तरुणांना तू काय सांगशील की राजकारणात यावं का नाही यावं? नाही, आज मला असं म्हणायचं की आज माझ्या समाजातल्या तरुणांना हा प्रश्नच विचारणं चुकीचं आहे की तुम्ही राजकारणात यावं का नाही यावं. का आमचा अधिकार नाही का? संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे की आम्हाला देखील आमचं मत मांडता यावं. माझ्या तरुणांना मी आव्हान करतो समाजातल्या की आपण जोशाने जो प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती शिकवण घेऊन समाजाचं प्रतिनिधित्व करावं, पुढं यावं. आपल्या समाजात ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासाठी आपण लढा देणं आवश्यक आहे. आज आपण पाहतो प्रत्येक समाजाचा तरुण राजकारणामध्ये सक्रिय आहे, पण माझ्या समाजाच्या तरुणाला निवडणूक आली की एखाद्या कुठल्या तरी वॉर्डचा अध्यक्ष करायचं आणि त्याला आपल्या मागं जय म्हणत फक्त फिरवायचं, एवढंच काम बाकीचे राजकीय पक्ष करत आहे. तर कुठंतरी मी देखील लीडरशिप करावी, मी देखील पुढे येऊन राज्य करावं. जसं परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला राज्य करण्यासाठी पाठवले, नाही की कोणाची गुलामगिरी करायची. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, त्याचप्रमाणे आपण देखील राज्य करावं, आपण देखील राजकारणात यावं, ही माझी भूमिका आहे. आणि माझं आव्हान आहे तरुणांना की आपण
जसं आपण परमेश्वराच्या सेवेमध्ये आहे, जसं आपण वर्शिपमध्ये आहे, जसं आपण संदेश देण्यामध्ये आपण पुढं आहे, तसं आपण राजकारणात देखील सक्रिय होणं गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिकवण आहे ती ह्या जगाला दाखवण्याची आवश्यकता आहे. पुणेकरांना आणि सगळ्याच ख्रिस्ती समाजाला पुण्यातल्या ज्यांचं प्रतिनिधित्व करायची तुझी इच्छा आहे त्या सगळ्यांना हम भारतीय पार्टीच्या वतीनं आणि वैयक्तिक तुझ्या वतीनं तू काय आवाहन करशील, काय सांगशील? नक्कीच मी पुणेकरांना आणि ख्रिस्ती समाजातल्या प्रत्येक मतदारांना आव्हान करतो की येत्या 23 तारखेला तुम्ही ऊस शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून एक समाजातला तरुण, मी काय पक्का राजकारणी नाही किंवा राजकारणाच्या घराण्यातला नाही आहे, माझे पप्पा देखील सेवक होते, सेवा करत आज आम्ही इथं आलो आणि कुठंतरी देवाने आमच्याद्वारे हे कार्य होत आहे त्याचा मला आनंद होतो. आणि येणाऱ्या 23 तारखेला सर्वांना मी आव्हान करतो की त्यांनी ऊस शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून अमोल शिंदे यांना बहुमताने विजयी करावं, एवढीच विनंती. मंडळी, ख्रिस्ती तरुणांच्या अपेक्षा आणि आकांक्षा यांचं आकाश जे आहे ते आकाश अधिक रुंदावत चाललेलं आहे हे या अमोल शिंदेच्या मुलाखतीतनं निश्चितच स्पष्ट होतं. लोकसभेच्या रिंगणामध्ये पुण्यासारख्या ठिकाणाहून हम भारतीय पार्टीच्या वतीनं तो ती निवडणूक लढवत आहे यातच सगळं आलं. त्याची वैचारिक भूमिका त्यानं स्पष्ट केलेली आहे. तुमची वैचारिक भूमिका काय आहे यावरती तुम्ही जरूर विचार करा. पुढच्या वेळेला भेटेन पुढच्या सेगमेंटमध्ये पुढच्या नव्या विचारासह, नव्या व्यक्तीसह. तोपर्यंत हा चॅनल जरूर पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू अमोल.